संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून 9 पथकांकडून तपासणी। आतापर्यंत 100 जणांची चौकशी। वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडची चौकशी। अंजली दमानी यांचा दावा फोल ठरला। व्यक्तीने दारूच्या नशेत व्हॉइस मेसेज पाठवल्याचा पोलिसांचा खुलासा। आरोपींचे मृतदेह सापडल्याची खात्रीलायक माहिती नाही, तपासणीतून समोर। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल सापडले। मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ, बड्या नेत्याच्या फोन कॉलची नोंद। दमानी यांचा दावा। बीड पोलिसांचं अंजली दमानी यांना पत्र। सरपंच हत्याकांडातील आरोपींचा खून झाल्याच्या दाव्यावर स्पष्टीकरण देण्याच्या सूचना। दमानी यांना गुन्हे शाखेनं पत्र लिहित पुरावे मागितले। अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा मार्ग मोकळा। मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163 कोटींचा निधी मंजूर। बेस्टच्या कंत्राटी बसच्या वेगावर लवकरच नियंत्रण। अपघात रोखण्यासाठी ताशी 50ची वेगमर्यादा निश्चित होणार। कंत्राटदारांना बसमध्ये स्पीड लॉक बसवण्याच्या सूचना। जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कोनेरू हम्पीला विजेतेपद। इंडोनेशियाच्या इरिन सुकंदरला 90, हम्पी दुसऱ्यांदा विजेते। 9 वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल। रत्नागिरीसह रायगड आणि सिंधुदुर्गातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले। सोमवती अमावस्येनिमित्त लाखो भाविक जेजुरीत। आकर्षक विद्युत रोषणाईने जेजुरी गड उजळला।